पहिला लांब राहून वाटतं कर. आता आम्ही 4 जण आहेत आणि हे किती लोक आहेत, अख्खी सोसायटी आमच्या अंगावरती येते. याची ही जबरदस्ती चालली आहे सगळी. व्हॉट्सअप मित्रांनो, कशात सगळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, जिचं नाव आहे सायराज 517. आणि तब्बल आज हा आपला 2 ते 3 महिन्यानंतर ब्लॉग कंटिन्यू होतो, कारण की मधला गॅप काही असा होता की मला काही कामं पण होती. आणि आजचा ब्लॉग शूट करायचं रिझन असं आहे की आपल्याकडे टोटल 3 बाईक होत्या, 2 स्कूटर होत्या आणि एक पल्सर 150 होती. तर ती अनेक वर्ष, नाही ना बोललो अनेक वर्ष, मी कोविडच्या नंतरच, कोविड होता त्यानंतर ती गाडी आपण चालवलीच नव्हती, बंदच होती. माझ्या गॅरेजमध्ये ठेवलेली, जो आपला गॅरेज एक छोटूसा सेटर आहे त्यामुळे ठेवलेली. आणि तब्बल 3-3.5 वर्षानंतर त्या गाडीला आपण परत रोडवरती उतरवणार आहे. पल्सर 150 2015 मॉडेल, आणि त्याचं आपण प्रेमाने नाव ठेवलं आहे निमो. असंच काय सीन आहे. आता आपण घेऊन चाललो आलतो. आणि त्याच्या अगोदर एक सांगणं आहे की आपली जी 125 होती ज्युपिटर, तिचं पण आपण काम केलं आहे मस्तपैकी. फक्त त्यांचं गार्ड वगैरे बेसिक काय काय जे पार्ट्स राहिलेत ते आपण इन्स्टॉलमेंट करायचे. बाकी बस एकदम व्यवस्थित, बस एकदम आलोच येतोच. नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची जी सुरुवात होते ती आपल्या मंदिरापासून होते, त्यानंतर आपण सगळे आपल्या कामाला येतो पुढे. आता गॅरेज जवळ आलं तर थोडी धगधग वाढली माझी, तुझी नाही वाढली असेल, माझी वाढली. सांगू शकत इंजिन सीज आहे काय आहे. आणि काल आपण गाडी दिली बरोबर 1 तारखेला ब्रो, 2026ला आपण बरोबर 1 तारखेला आपली बाईक तिथे गॅरेजला हँडओव्हर केली. तर 3 वर्ष बंद होती बाईक, त्यामुळे तो गॅरेजवाला पण कन्फ्यूज होता की काय सांगू, खर्च काय सांगायचं. त्यामुळे गाडी पहिला तो नोटीस करतो. गाडी आता ओपन पण केली असेल, तर काय खर्च येणार आहे. माझ्या लाईफमधली पहिली जास्त बाईक जी मी जास्त चालून ओन करून ठेवली ती पहिली बाईक आपली. त्यामुळे ती बाईकपेक्षा जास्त आपल्यासाठी इमोशन आहे ती. पण आता आलो आहे गॅरेजला, बघू बाईकची काय कंडिशन आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो. गुरु तेग बहादूर नगर GTPला, सायन्स GTP इकडे तुम्हाला सगळं बाईक्स वगैरे हेच वर्क भेटणार. इकडे स्टिकरिंग, सीट्स, बाईक सर्व्हिस, 4 व्हीलर पार्ट्स, 4 व्हीलर सर्व्हिस. जसं तुम्हाला गेल्यावाल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल, नाही बघितला असेल तर तो पण ब्लॉग मित्रांनो बघा. इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो त्या ब्लॉगची. आणि तुम्हाला सगळे जेवढे पार्ट्स आहेत काय आहे बाईकच्या रिलेटेड, 4 व्हीलरच्या रिलेटेड, तुम्हाला मॉडिफिकेशन करायचं आहे, तुम्हाला इंटिरियर वर्क करायचं आहे, तुम्हाला कस्टम काय करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहेत. बिंदास या 101 इकडे शॉप आहेत, त्या शॉपमध्ये तुम्हाला काम होऊन जाणार तुम्ही. आणि तसं आपण आता आलो आहे रवी भाईकडे, कारण की पल्सरचं काम बोललात तर ऑल ओव्हर एरियात कोण घेतच नाही, रवी भाईच फक्त घेतात. पल्सरचा मेन प्रॉब्लेम काय की इंजिन टायमिंगचा जो टिक 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 आवाज येतो, तुम्ही किती पण चांगल्या मॅकॅनिककडे दाखवा, तो मॅकॅनिक डोक्याला हात लावून गाडी बाजूला सोडतो. बेसिक काम कोण पण करेल, बट इंजिनचं काम असेल तर ऑलमोस्ट आय प्रेफर्ड रवी भाई, कारण की तसं काम आहे. आता बघा काय हेटेडेक देतात, छोटा देतात, मोठा देतात. और रवी भाई बस कसं चालू है, बताओ अभी काय टेंशन हो गया मेरे को. तुमको मालूम नहीं है फिर टेंशन क्या लेने का, काम नहीं करके. दोनों ब्रेक पैड ने तो काम नहीं हो रहा था. और बैटरी का, बैटरी भी DL देखते चार्ज पकड़ते क्या, नहीं तो फिर नया डालना पड़ेगा. कार्बोरेटर भी कैसा हो रहा है ना, हाँ रेस होता है फिर स्लो नहीं होता है, बहुत टाइम के बाद होता है. फिर भी इंजन का काम करके एक बार सेट करके देखेगा. ओके, अगर हो गया ना कार्बोरेटर चलाएगा, नहीं तो फिर कार्बोरेटर भी डालना पड़ेगा. ओके. गाड़ी में भाई खर्चा आ जाएगा कम से कम 10-15 हज़ार रुपये दूर पकड़ के चलो. अब आवाज़ रेंज रोवर स्पोर्ट्स, तो पण नंबर बघा मित्रांनो एकदा 007. आणि काय फ्रेम आहे गाडीची, जबरदस्त. खरं म्हणजे तर ब्लॉग आज बनवायचाच नव्हता, पण मित्रांनो आज ब्लॉग बनवणं महत्त्वाचं आहे. आणि 2 दिवसापासून पूर्ण तब्येत पण एकदम खराब झालेली, पूर्ण त्रास होता बॉडीत. माझ्या आवाजावरतूनच तुम्हाला समजत असेल.
काम थांबव रे बाबा हे ओय, काम बंद करतोय तू, तुला काम बंद कर. अरे इथे काय इमर्जन्सी वयस्कर लोक राहतात, गाड्या बाहेर कशा निघणार मला ते सांग, विचारायचं तुम्हाला. पोझिशन घेताना कंपाऊंड काय बघितलं मागितलं तुम्ही हा? अरे असलं कसलं, गाडी जाणार कुठून इथून, ॲम्ब्युलन्स तरी येणार काय, स्टेशनला कोणाचं बोलवा ॲम्ब्युलन्स तरी येणार का इथून. तुम्ही तुमची सोय हा? करताय पोझिशन घेतलं त्या कंपाऊंड तुम्हाला आता गाड्या कशा निघणार रात्री, आम्ही कुठे दादागिरीच्या वाढते तुम्ही करतायत. नाही, मी काय बोलतो तुम्हाला एवढं कळत नाही की आपण बिल्डिंगची पोझिशन जेव्हा घेतो तेव्हा कंपाऊंड वॉल पाहिजे हा विषय तुम्हाला पण माहित आहे कायदेशीर, तेव्हा का नाही तुम्ही घेतलात. तुम्ही शिफ्टिंग काय घेतली मग कोणी आमची झोपडपट्टी आम्ही इकडे 50 वर्षापासून राहतोय, तुम्ही नंतर आलाय. 50-60 वर्ष इथे लोक राहतात, तुम्ही नंतर आलाय तिकडे. ही झोपडपट्टी होती इथे सर्व, त्याच्या तुम्हाला तेच तर तुम्हाला माहिती नाही ना दादा, तुम्हाला तेच तर माहिती नाही, तुम्ही आता आलात तुम्हाला तेच माहिती नाही. कोण गेलो, मी गेलोय. अरे तुला समजतं का, तुम्ही 50-60 जण तुम्ही 50-60 जण घोरका करून आमच्यावरती येतात. दादागिरी आम्ही करत नव्हतो, आम्ही 4 जण आहेत, तुम्ही 50 जण आहेत, अंगावरती कशाला येतात. हे काय उद्या चालू करा, अधिकारी लोक तुम्ही हे कुठे आम्हीच खुर्च्या बिरच्या टाकून सगळं बसलेलं एवढ्या वेळपर्यंत. हे आपले बी काढा सगळीकडे काय खुर्च्या बिरच्या टाकून सगळे बसलेले इथेच. बस झाला तुमचा शूटिंग आहे का. बिल्डिंग बनल्या, कंपाऊंड कसे नाही बनले तुमचे, ते मला त्याचं उत्तर द्या. बिल्डिंग बनल्याच्या नंतर 10-15-20 वर्षानंतर तुम्ही आता कंपाऊंड बनवतात. ते लोक बांधून देणार मला कोण बांधून देणार. मग कशाला काम, आज संडेलाच कसं काम तुमची, मंडेला करा ना, मंडेला करा. कोर्ट मॅटर आहे जागेवरती, करा मंडेला. आम्ही त्यांना काम वेंडरला बंद करायला सांगतोय तर तुम्ही भाईगिरी करताय, आमच्या अंगावरती येतात सगळे. घाबरू नका कशाला. अरे तू आपल्या इच्छा 100 लोक आणले, आम्ही आता आला तर तुम्हाला कंपाऊंड पाहिजे पाहिजे. गेलो. पहिला लांब राहून आता कर, लांब राहून बोलायला. हो काकी, आम्ही तुमच्याशी इज्जतीने बोलतोय, तुम्ही अंगाशी येतात आमच्या. हे बघा, हे काय, हे काय. अहो काकी तुम्ही कशाला एवढ्या त्याच्या जवळ जाऊन बोलतात, लांबून बोला ना. काय त्याला ऐकायला नाही, माणसाच्या अंगावरती येतोय, माणसाच्या अंगावरती येतोय. माझ्या समोर काकी तुम्ही हात नको लावा, लांब राहा जरा. तुम्ही हात कशाला लावता? हे काय, तुम्ही हात कशाला लावता, तुम्ही हात कशाला लावतात. मग तुम्हाला वाटलं ना इकडे खराब लोक आहेत, तुझी जिम्मेदारी आहे, हात बीट लावतात हे बघ जरा. आता तुम्हाला समजलं नसेल की मी अचानक भयानक हे व्हिडिओज कशाला टाकले. हे व्हिडिओ टाकायचं असं कारण होतं की आपण जो आपला ब्लॉग होता तो थोडा आपण पोस्टपोन केलेला आहे एका दिवसासाठी, कारण की आपल्याला 1-2 दिवसानंतर ते काम करणार होतं. आणि मेन विषय कसा आहे की जेव्हा आपण इथे घरी आलो, आपल्याला काही मॅटर कळलं इकडे काय झालं आहे, तर तो नंतरला मला समजून त्या सगळे टेक्स्ट मी टाकले. पण त्याचं खरं कारण काय ते मला सांगतो की आपण जिकडे राहतो सायन प्रतीक्षा नगर 700 नगरमध्ये, तर इकडचा जो जुन्या रहिवाशांचा जो रस्ता होता तो रस्ता अजून पण लोक इथून येणं जाणं करतात. तिकडे लोकांचा वावर आहे येणं जाण्याचा, अजून त्यांच्यासाठी येणं जाण्याचा तो 2च रस्ते आहेत. एक छोटा रस्ता आहे तिथून, तर मला वाटतं एक ॲम्ब्युलन्स पण तिथून पास नाही होणार, कारण मी तो विषय तिथं बोललो आहे. ॲम्ब्युलन्स पण तिथून पास नाही होणार. आणि जो आता हा रस्ता आहे जिथून मंदिर पण आहे आणि सगळ्याच आहे, तर तिकडनं पण आता रस्ता हा ब्लॉक केला जातो. आणि दुसरी गोष्ट काय, त्याच्या व्यतिरिक्त की जिथे कोर्ट मॅटर असून तर कोर्ट मॅटर असल्यावरती पण तिथे संडेला येऊन बांधकाम करणं ही किती योग्य गोष्ट आहे आता त्यांनाच माहिती. हा आपला एवढीसा रस्ता मित्रांनो, इथून सांगा उद्या फायर ब्रिगेड तरी येईल का. आणि पूर्ण रातोरात पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पण रातोरात साहेबांनी सांगितलेलं की काय काम करू नका, त्यानंतर पण हे सगळं काम झालं. आता एवढीशा भागातून कसे जाणार लोक, नाही ना म्हणून वयस्कर लोक आहेत, त्यांना येण्या जाण्यासाठी सगळा प्रॉब्लेम आहे, कोण नाही बघायला. तर मला वाटतं हा ब्लॉग असंच राहील, कंटिन्यू राहावा. जाऊन पहिलं तर बाईकची काय कंडिशन आहे ती थोडी बघू, ठीक आहे. बाईकला आणलं रवी बाईकडे जावं, चला शंभू. आणि याला 100 रुपयाचा हॉर्न टाक, पहिला हॉर्न टाकायचंच आहे. बंडी भाऊ, हे कोणाचं काम चालू आहे सध्या, जर रस्त्याचं काम घेतलं चालू करायला? दत्तू भाऊनी गेले काय तो रस्ता तर मस्तच केला तिकडचा. आता हा माला गार्डन, आपला माला गार्डनच्या इकडचा पण रस्ता चालूच आहे, काम होऊन जाईल. पण एक मी बघितलं, सकाळी रस्ता खोदला जातो, रात्रीपर्यंत रस्ता पूर्ण बनून जातो. हा बंटी भाऊ, ऑल टाइमिंग चेन सब पूरा जल गया था.
अभी फिल्टर विल्टर लगेगा तो एयर का आवाज भी बंद हाँ होगा। हाँ